तो ईश्वर कसा आहे? सत्य संकल्प किंवा सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व मनोरथ पूर्ण करी असा आहे ना. तो ईश्वर सत्य संकल्प आहे असे शास्त्रात प्रसिद्ध आहे. म्हणून केवळ इच्छेच्या अभावाने किंवा पूर्वजन्मात केलेल्या काम्य कर्माचे फळ होणार नाही हे बोलणे अत्यंत विरुद्ध आहे. कुठून काढलं? काय काय काढलं की मला कर्माचं फळ नको अशी इच्छा केली म्हणजे काय? त्याला कर्माचं फळ मिळणार नाही असं होऊ शकत नाही. अज्ञानाविषयी काय? ईश्वराचा संकल्प भोगल्या वाचून तुझं कर्म संपणार नाही. ईश्वराचा संकल्प काय? अज्ञानाविषयी ना भुक्तम क्षीयते कर्म. भोग केल्याशिवाय तुझ्या कर्माचा क्षय होणार नाही. या अज्ञानाविषयी कोणाचा संकल्प आहे? ज्ञानाविषयी नाही. तो बस जाओ. ईश्वराने ज्ञानाला काय म्हटलं? ज्ञानी तू आत्मा एव मे मतम. आत्मैव मे मतम. माझं मत आहे की ज्ञानी तर माझा आत्मा आहे. आत्मा म्हटलं. आत्मा म्हटल्यानंतर आपण आपल्या हृदयामध्ये स्थान देतो. तेव्हा ज्ञानी पुरुषाला देव आपल्या आत्म्याच्या जागेवर बसवतो. का? करावे तसे भरावे म्हण आहे ना. काय करावे तसे भरावे असं आहे. ईश्वर ज्ञानाला आपल्या हृदयाच्या ठिकाणी आत्मा मानाच्या अगोदर ते ज्ञानाने ईश्वराला आपला आत्मा मानलेला आहे. ते समजलं का? काय अहम ब्रह्म काय म्हटलेलं आहे? मी तो आत्मा आत्मा मीच आहे असं कोण म्हटलेलं आहे? ते सगळं परब्रह्म माझा आत्मा आहे ना. ते भगवत तत्व माझा आत्मा आहे हे पहिलं म्हटलं. कोणी म्हटलं? ज्ञानी माणसाने. त्याने जगामध्ये लहरी सोडल्या. काय सोडल्या? काय लहरी सोडल्या? हा तू माझा आत्मा आहे. मग तिकडून लहरी आल्या. ते काय काय लहरी आल्या? तू माझा आत्मा आहेस. बरोबर आहे ना. ज्ञानाने ज्या वेळेला देवाला ब्रह्मतत्वाला तू माझा आत्मा आहे तेव्हा तो देवही म्हणतोय ज्ञानी तर माझा आत्मा आहे. हे जुगलबंदी आहे ना. पण जुगलबंदीला सुरुवात कोणी करावी लागते? ज्ञानी माणसाने. माणसाने परमेश्वराजवळ लहरी सोडाव्या लागतात की तो माझा आत्मा आहे. मग तिकडून लहरी येतात काय? तू माझा आत्मा आहेस. बरोबर आहे ना. हे लक्षात येत आहे ना. सुंदर आहे. अत्यंत समजलं तर याच्यासारखा आनंद नाही. देवाला तुम्ही जर आत्मा मानला तर देव तुम्हाला आत्मा मानेल. देवाला तुम्ही जर माझ्यापेक्षा तो भिन्न आहे तर देव तुम्हाला काय म्हणेल? तू भक्त आहेस. तू भक्त मी देव म्हणेल आहे ना. कारण ह्याने काय म्हटलेलं? तू देव मी भक्त. मग तो काय म्हणाला? तू भक्त मी देव असंच म्हणेल की नाही. जसं तुम्ही ज्या भावनेने पाहाल तीच भावना तुमच्याकडे परत येईल. बरोबर आहे. चला तर
अर्थ सांगा. म्हणले ब्रह्म ब्रह्म कोण आहे ते म्हणे ज्याची दृष्टी सम आहे तोच ब्रह्म आहे. हा तोची तो निवृत्ता समदृष्टी तत्वता हरी मध्ये पाठ नुसता तोच ब्रह्म. हा ज्याची दृष्टी सम आहे तोच ब्रह्म आहे म्हणे. ज्याच्या दृष्टीमध्ये वेगळं काही नाही, ब्रह्माशिवाय वेगळं काही नाही. संबंध कण आणि कण भगवंत आहे आणि माझ्या रोमारोमामध्ये भगवंत आहे अशी ज्याची दृष्टी असेल तो भगवंतामध्येच लीन होणार, दुसरीकडे कुठे त्याला जागा नाही. कुठे जीव परमात्मा दोन्ही बैसुनी ऐक्य असणे दयाच्या हृदय गुणी विराजित. जीव आणि परमात्मा एकच आहे, ते दोन्ही एकच विराजित राहतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात तू आणि मी एक बरोबर, अर्जुनाला उपदेश करताना म्हणून. आणखी काय प्रमाण सांगा. तू स्वामी मी तुझा रंग पाहत न देखे वेगळी कर, मी तू पण जाऊ दे आहे ना. किती सुंदर वाटतं की नाही. हे कळायला लागल्यानंतर याचा आनंद होतो आहे ना. आणि आपल्यामध्येच आनंदाच्या लहरी अशा यायला लागतात खूप. आत्मज्ञान चौकडी संत ही माझी रूपडी म्हणजे आत्मज्ञान चौकडी संत ही माझी रूपडी. येथे दृष्टिकोन जैशी कामिनी जैशी. आता मला काय ऐकू येत नाही. पती पत्नीचं जसं कामिनी पुरुषाचं असतं तसं संत आणि देव माझ्यात ते अगदी बरोबर आहे. जशा तऱ्हेने भक्त आणि देव आणि संत. हा ह्याच्यावर आपण पुढे गेलो तर असंच होतं की जशा तऱ्हेने ज्या व्यवहारात असताना बाई नवऱ्याला काय म्हणणार ओहो, आणि नवरा बाईला काय म्हणणार ओहो असंच म्हणणार ना. पण हे अहो दाव पण जेव्हा एकांतात ती असतात त्यावेळेला अहो दाव पण नसतं. त्या ठिकाणी काय असतं निखळ प्रेम असतं. बरोबर आहे ना. तर जशा तऱ्हेने एकांतामध्ये कामिनी आणि कामी पुरुष ह्या जशा तऱ्हेने गोष्टी करतात त्या गोष्टी बाहेर कोणाला समजत नाहीत, माहीत नसतात. तशाच तऱ्हेने देव आणि भक्त यांच्यामध्ये बातचीत जी चालत असते ती बाहेर कोणाला कळत नाही, समजत नाही, दुसऱ्या लोकांना जमत नाही. हे लक्षात येत आहे का. ह्या भक्ताला देव भेटला, देवाचा साक्षात्कार झाला म्हणून आनंद असतो. आणि देवाला कोणीतरी माझा प्रचार करतोय, माझ्या तत्वाचा प्रचार करतोय म्हणून देवाला आनंद असतो. आणि ही दोघे काय करत असतात, एक दुसऱ्याचा प्रचार करत असतात. संताला जे संतपण आलेलं असतं की देवामुळे आलेलं, आणि देवाला जे देवपण आलेले असतं ते संताला असतं. हे समजतं का. याच्यावर खूप मोठे प्रमाण मिळतील तुम्हाला. म्हणजे प्रमाण 72 आहेत ते प्रमाण सांगतील तुम्हाला. आता काय मला काय वेळ नाही प्रमाण पाठ करायला. 42व्या वर्षी मी परमार्थात आलो. काय करायचं. 42 वर्ष. हो लघु मी 42व्या वर्षी पाठ केले. बरं, जर केवळ इच्छेच्या अभावानेच कर्मफल भोग नाही असे म्हटले, मला कर्माचं फळ नको आहे असं म्हटलं तर त्याला कर्माचं फळ भोगावं लागेल की नाही लागेल. लागणार. कारण तुमच्या इच्छेवर कर्म फळ देणं न देणं असं काय करत नाही ना.
तुम्ही कर्म केलं फळ मिळणारच. फळ मिळणार. जसं तुम्ही कर्म केलंय ना, आता एखादं मर्डर खून वगैरे कर्म करतात आणि पळून जातात आणि एकदम स्वतःचा वेश बीज बदलून कुठेतरी राहतात. आपण ऐकतो 30 वर्षानंतर त्या बाबाला पकडून आणलं पोलिसांनी. 30 वर्षापर्यंत ते माग घेत राहिले आणि चुकून त्याने आपल्या घरामध्ये काय केला, फोन केला. त्याच्यावरून माग लावून तिथे जाऊन शेवटी त्याला पकडलं. शेवटी खुनाचं सगळं प्रकरण काय केलं, बाहेर पकडलं. हे ना, म्हणजे काय, केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला भोगावंच लागतं. असं नाही मी काही कर्मफळ भोगणार नाही, मग कर्मफळ भोगता येत नाही, असं काही होत नाही, है ना. म्हणून केवळ इच्छेच्या अभावाने पूर्वजन्मात केलेल्या काम्यकर्माचे फळ होणार नाही, हे बोलणे अत्यंत विरुद्ध आहे ना. शिवाय केवळ इच्छेच्या अभावाने काम्यकर्माचे फळ कोणास होत नाही काय असे मानले तर अशुभ कर्माचे दुःखफळ कोणास होऊ नाही, है ना. काय कर्म तुम्ही केलंय आणि तुम्ही याचं फळ मला नको असं म्हटलं तर तुम्हाला फळ मिळणार नाही, असं तो पूर्वपक्षी सांगतो, है ना. तर मग ते असं नाही होत ना, असं नाही. तुम्ही कर्म केलं तर पापरूप अथवा पुण्यरूप हे फळ तुमच्या पाठीमागे धावत येणारच, है ना. आणि तुम्ही इच्छा केली आणि तुम्हाला फळ मिळायचं नसेल तर तुम्ही पापकर्म केलं आणि याचं फळ मला मिळू नये असं म्हटलं तर त्याचं फळ मिळणार का नाही मिळणार. पापकर्माचं फळ मिळतं की नाही, मग पुण्यकर्माचं फळ मिळणार. तुमच्या त्या ठिकाणी तुमच्या इच्छेला काही अर्थ आहे की नाही, नाही ना. तुम्ही कोणाचा खून केला आणि किती लपलात, किती डोंगरात जाऊन गुहेत जाऊन लपून बसला, मोबाईल चालवला नाहीत, काय नाही चालवलं, तरी तुम्हाला कधी ना कधी येऊन पकडणार का नाही पकडणार, पकडणार, है ना, है ना. तीच गोष्ट पुण्याचे, पुण्यकर्म केलं तर तुम्हाला त्याचं फळ बघावंच लागेल. तिखट तुम्ही खाल्लं त्या ऍसिडिटी होणार का नाही होणार, होणार. मग तुम्ही गोड खात राहिले तर मधुमेह होणार की नाही, होणार, है ना. तसंच पापकर्माचं जर फळ भोगावंच लागत असेल तर पुण्यकर्माचं देखील तिथे इच्छेला महत्व नाही, पुण्यकर्माचं देखील फळ तुम्हाला भोगावंच लागेल. केवळ इच्छेच्या अभावाने काम्यकर्माचे फळ कोणास होत नाही असे मानले तर अशुभ कर्माचे दुःखफल कोणाला हवं असतं, नको असतं, पण ते फळ मिळणार नाही असं होतं का, नाही. कारण निषिद्ध कर्माचे फळ जे दुःख त्याची कोणाचाही इच्छा नाही, बरोबर. निषिद्ध कर्माचे फळ जे दुःख त्याची कोणाला इच्छा नाही, दुःख कोणालाच नको असतं, है ना. आणि दुःख तर होतच ना, काय इच्छा नसतानाही दुःख होतच होतं ना. काय तुमची इच्छा असो नसो पापकर्माचं निषिद्ध कर्माचं फळ तुम्हाला मिळणारच मिळणारच. म्हणून ज्ञानावाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने कर्मफलाचा अभाव होत नाही. अधोरेखा करा, है ना.
कर्मफळ नको असेल तर तुम्ही ज्ञानाची कास धरा. काय कर्माचं फळ नको असेल ज्ञानाची कास धरा. ज्ञानाशिवाय दुसऱ्या कुठल्याही उपायामध्ये तुम्हाला कर्माचे फळ न देण्याचं सामर्थ्य नाही. फक्त एकच अद्भुत विलक्षण अध्यात्मविद्या आहे की जी पाप आणि पुण्यापासून तुमची पूर्णपणे सोडवणूक करू शकते. झालं, इथपर्यंत आलोय. बघूया पूर्ण होत. ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने कर्मफळाचा अभाव होत नाही. बरोबर आहे. आता बघा, वेदांत मतामध्ये कर्म अनुष्ठान काली निरीच्छ पुरुषाच्या कर्माचे फळ त्याग होत नाही असे मानले आहे. हे मानलं आहे की नाही? निरीच्छ म्हणजे निर्गथा इच्छा, ज्याची इच्छा संपून गेलेली आहे त्याला निरीच्छ म्हणतात. वेदांत मतात काय झालं, कर्म अनुष्ठान काली त्याला जर इच्छा संपली तर पुरुषाच्या कर्माचे फळ त्यास होत नाही असे मानले आहे. अधोरेखा करा. त्याप्रमाणे कर्म अनुष्ठानानंतरही पुरुषाची इच्छा निवृत्त झाली तर कर्माचे फळ होत नाही असे वेदांत रहस्य न जाणता पूर्व पक्षीचे म्हणणे आहे. असं नाही. काय कर्माचं अनुष्ठान करते समय पुरुष जर निरीच्छ असेल तर कर्माचे फळ त्यास होत नाही असे मानले. त्याचप्रमाणे कर्म अनुष्ठान संपूर्ण करूनही पुरुषाची इच्छा निवृत्त झाली तर कर्माचे फळ होत नाही असं वेदांत रहस्य आहे ना. हे वेदांत रहस्य न जाणता पूर्व पक्षाचे म्हणणे आहे. कारण कर्म फलेचे सहित हो, अगर फल इच्छे रहित हो. कर्म आपल्या फलाचा भोग निश्चित देणारच. काय अधोरेखा करा. काय करताय? कर्म फळाच्या इच्छेसहित हो, अगर कर्म फळाच्या इच्छे रहित हो. कर्म आपल्या फळाचा भोग निश्चित देणारच है ना. फरक काय? इच्छा रहित कर्म करणं, इच्छेसहित कर्म करणं, यात फरक काय? फरक काय मग? फरक इतकाच की इच्छा रहित कर्म करणारास अंतःकरण शुद्धी रूप फल होते. अधोरेखा करा. इच्छा रहित कर्म करणारास काय? हा, अंतःकरण शुद्धी रूप फळ होते एक. आणि इच्छेसहित कर्म करणारास काय होतं? हे समजलं का? काय इच्छेरहित कर्म करणारास अंतःकरण शुद्ध होतं है ना. आणि इच्छेसहित कर्म करण्याला अंतःकरण शुद्ध होत नाही. तशीच वक्वक राहते. कशामध्ये? अंतःकरणात तशीच वक्वक राहते. आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठं पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे है ना.
त्याला फक्त स्वर्गादी भोग हेच फळ मिळते है ना. हो. मग हे अंतःकरण शुद्धी रूप जे फळ आहे ना, हो. त्या फळाचा काय उपयोग आहे? असला फळाचा काय स्वर्गाने मिळालं असं तर बरं झालं असतं ना. अंतःकरण शुद्ध होऊन काय झालं काय है ना. पुढे वाचा की हो. कर्माने अंतःकरण शुद्ध होऊन श्रवणाधिकाने अपरोक्ष ज्ञान झाले तर त्यास कर्माचे फळ होत नाही. अधोरेखा करा. हे रहस्य आहे. हे महत्वाचं समजून घ्यायचं आहे. काय हो. कर्माने अंतःकरण शुद्ध होऊन तो श्रवण मनन निधिध्यासन सत्संग करत राहिला तर त्याला परमात्म्याचं अपरोक्ष ज्ञान होते. तर त्याला कर्माचं फळ होत नाही. तू सांगितलं त्याप्रमाणे मगाशी म्हटलंस ना, मगाशी म्हटलंस ना सगळं ते इथे येतं. कारण अंतःकरण शुद्ध झालेलं असतं. त्याला कसलं कर्म, तो ब्रह्मरूपच झालेला असतो. कसलं कर्म, कसलं प्रारब्ध, कसलं क्रियमान, कसलं संचित, काही नाही. तो काय जिथा जागता भगवत स्वरूप ब्रह्मस्वरूप झालेला असतो. जिथा जागता हे आलं का. कर्माने अंतःकरण शुद्ध होऊन श्रवणाधिकाने अपरोक्ष ज्ञान झाले तर त्यास कर्माचे फळ होत नाही. पण अंतःकरण शुद्ध झाले पण श्रवण करण्यात आळस केलं तर श्रवणाच्या अभावाने किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणाने ब्रह्मा आत्मा ऐक्य ज्ञान झाले नाही तर काय होणार. इच्छा नसलेल्या कर्माचाही स्वर्गादीचा भोग अवश्य होणार. लक्षात आलं ना. काय लक्षात आलं. झाले तर पण ते सर्वांनी खंडित झालं तर निरीक्षण निरीक्षण सत्कर्म तुम्ही केले की मनामध्ये एक पुण्याची भावना येते. सगळीकडे हलकं हलकं वाटत, प्रसन्न वाटायला लागतं आहे ना. त्याच्याकडे राग लोभ द्वेष असं काही त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत नाही. बरोबर आहे. त्यांचं अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर अंतःकरण एकाग्र होतं. मग त्याला गुरु मिळतो. मग श्रवण करायला लागतो, मनन करायला लागतो, मग निधिध्यासन, मग तत्वम पदार्थ शोधन होतं है ना. आणि मग जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान होतं. पण या प्रक्रियेमध्ये जर कुठे बाधा आली आणि त्याला जर हे जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान झालं नाही तर त्याने केलेल्या सगळ्या कर्माचा फलभोग त्याला होणारच. त्याला स्वर्ग भोगावाच लागणार. तो ज्ञानी मेल्यानंतर काय ब्रह्मीभूत म्हणतात ना. काय आहे ना. ज्ञानी म्हटल्यानंतर ब्रह्मीभूत म्हणणार. आणि ज्ञान प्राप्त नाही केलं तर मग त्याला आपणही काय म्हणतो. स्वर्गवासी काय म्हणतो. बरोबर आहे ना. समजतंय ना. तुम्हाला कळायला लागलं की नाही है ना. तो काण होतोय स्वर्गवासी आहे ना. आणि जर ज्ञान प्राप्त केलं तर स्वर्गवासी म्हणत नाही, चुकूनही म्हणणार नाही. तर आमचे गुरुजी ब्रह्मीभूत झाले असंच म्हणणार. बरोबर आहे.
तर ज्ञान प्राप्त तुम्ही केलं तर तुम्हाला भोग होणार नाही. तुमची सर्व कर्म येथे धावसी समिधोग्ने भस्मदा कृते ज्ञानाग्नी सर्व कर्माणि ते तथा. हे जसं म्हटलंय त्याप्रमाणे त्या ज्ञानासाठी होणार. कारण त्याने एकच ध्येय, एकच उद्दिष्ट, एकच इंग्रजीमध्ये बोललं तर समजतं मिशन घेऊन त्याने काय केलंय, आपल्या जीवनाची उभारणी केलेली आहे. काय ब्रह्मतत्वाला जाणायचं. आणि ते कसं जाणायचं, मीच ब्रह्म आहे असं रूपाने जाणायचं. याच्यासाठी त्याच्या जीवनाचा सारा प्रयत्न, सारी कर्म, सारा त्रास क्लेश सगळं याच्यासाठीच झालेलं आहे. म्हणून त्याच्यासाठी फळ काय, ब्रह्मीभूत होणं. ब्रह्मविद ब्रह्म एव भवती. काय ब्रह्माला जाणणारा ब्रह्मीभूतही होतो. पण कुठल्या प्रयत्नाने ब्रह्मात्मक ज्ञान झाले नाही तर त्या इच्छारहित कर्माचाही स्वर्गादी भोग अवश्य होतो. हा वेदांताचा सिद्धांत. हे जाणलं पाहिजे, अधोरेखा करा. हा पण हे स्वर्गादी भोग त्या निरीच्छ पुरुषास अवांतर फळ आहे. त्या चित्तशुद्धी झालेली नाही. मग योग्यकाळी श्रवणादी घडून ज्ञानद्वारा पुढे मोक्ष होईलच ना. आहे ना, पुढे होईल. नाही कल्याण कृत कष्टित दुर्गती तात गच्छति. कल्याण मार्गाला जो माणूस लागलेला आहे त्याची दुर्गती कधीच होणार नाही. काय सांगितलेलं आहे देवाने, शपथपूर्वक सांगितलेलं आहे, जो कल्याण मार्गाला लागलेला आहे त्याच्यात विघ्न येतील पण दुर्गती होणार नाही. देवाचं काय अभयवचन आहे भगवद्गीतेचं. कर्म फलभोगाची निवृत्ती होणार नाही. हे बघा आता साधारण 10 मिनिटं राहिलेली आहे. एवढं पूर्ण करायचं असेल तर थोडा जास्त वेळ लागेल. चालेल तर बघा. तुमची तब्येत नाही, माझ्या तब्येतीचा प्रश्न आहे. माझ्या तब्येतीचा प्रश्न आहे. बरं, म्हणजे मग दुसऱ्या तरंगाच्या रहस्याला लागू आपण. बरं, पुढच्या वेळेला. तर एवढं करतो पुढे नेऊन. मग आता अज्ञानाची काय गोष्ट राहिली, ज्ञानाची गोष्ट झाली. अज्ञानास ज्ञानावाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने कर्म फलभोगाची निवृत्ती होणार नाही. अधोरेखा करा. दंड आहे. ज्ञान प्राप्तीसाठी तुम्ही याच जन्मात जर दृढ प्रयत्न केले नाहीत तर तुम्हाला कर्म फलभोग झाल्याशिवाय राहणार नाही. कर्म फलभोगाची निवृत्ती होणारच नाही. आता शेवटला भाग राहिला. आता प्रायश्चित्ताने संपूर्ण पापाचा नाश होतो. हेही म्हणणं बरोबर नाही. कारण अनंत कल्पाचं जे अनंत पाप त्याचे एक जन्मात प्रायश्चित्त केलं संभवत नाही. ती म्हातारी येते आणि चमचाभर साखर आणते, ती देवाला देते आणि त्याच्यातली अर्धी आम्हालाही देऊन देते. है ना. आता ह्याच्यातून तिला सगळं पाहिजे ते मिळून जाणार का? अर्ध्या चमचा साखर काय मिळून जाणार का? काय प्रायश्चित्ताने संपूर्ण पापाचा नाश होतो. अधोरेखा करून हे म्हणजे सिद्ध होत नाही. कारण
अनंत कल्पाचे जे अनंत पाप त्याचे एक जन्मात प्रायश्चित संभवत नाही. प्रायश्चित कोण? गंगा स्नान नंतर विश्वनामोच्चारणादी जे सर्व पापनाशक साधारण प्रायश्चित आहे तेही अंतःकरणाची शुद्धी झाली तरच ज्ञानाचे साधन आहे. म्हणून त्यात पापनाशक म्हटलंय. काय अंतःकरण शुद्धी झाली तर ज्ञानाचे साधन आहे म्हणून त्याला पापनाशक म्हटलंय. पॅराग्राफ बदला. दुसरे असे म्हटले होते की नित्य नैमित्तिक कर्माच्या क्लेशाने संचितातील निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो. का? नित्य कर्म नैमित्तिक कर्म करताना तुम्हाला जो त्रास होतो त्याच्यामुळे संचितातील निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो. हे पूर्व पक्षाने म्हटलंय. हे म्हणणं बरोबर नाही. हे म्हणणं बरोबर नाही. का? कारण संचितातील निषिद्ध कर्म एक प्रकारचे थोडेच आहेत, अनेक प्रकारचे असून त्याची अनेक फळ आहेत आणि ती दुःखरूप आहेत. काय? अनेक प्रकारचे दुःख हे फळ आहे. म्हणून केवळ कर्म अनुष्ठान क्लेश भोगाने ते फळभोग संपणार हे शक्य नाही. बरोबर नाही. आणखी असंही म्हटलेलं होते की संपूर्ण काम्य कर्माने एकच शरीर प्राप्त होते. म्हटलं होतं ना पूर्व पक्षाने. काम्य कर्माने एकच शरीर प्राप्त होते. हेही बरोबर नाही. कारण संचितातील काम्य कर्म ही अनंत प्रकारचे आहे. त्याचा एकाच जन्मात भोग घडणे संभव नाही. अनंत कर्माचा जो भार आहे तो एका जन्मात कसं काय संपेल? नाही. शिवाय एका पुरुषाला एकाच काळी नाना शरीरानं जो भोग सांगितला तो सिद्ध योग्याला संभव आहे ना, सामान्य माणसाला नाही. बरोबर आहे ना. तो सिद्ध योग्या वाचून अन्यास नाही. सिद्ध योग्यास पुष्कळ तऱ्हेचे सामर्थ्य असले. कोणाला? सिद्ध योग्यास पुष्कळ तऱ्हेचे सामर्थ्य असले तरी त्यासही वृत्ती ज्ञानात सिद्ध योग्यास पुष्कळ तऱ्हेचे काय सिद्धी असतात, सामर्थ्य असलं तरी त्यासही ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष नाही. अधोरेखा कर. हे काय? हा वेदांताचा सिद्धांत आहे. झालं ना. अशा रीतीने काम्य व निषिद्ध कर्म टाकून द्या. नित्य नैमित्तिक कर्म करा. त्या नित्य नैमित्तिक कर्माचे फळ भोगण्याकरता तसेच संचितातील शुभाशुभ कर्माच्या फलभोगार्थ अनंत शरीरे घ्यावीच लागते. आणि अनंत शरीरे घेऊनही मोक्ष होणार नाही. मग तो मोक्ष कशाने होईल? बस थांब. तो मोक्ष केवळ जीव ब्रह्म ऐक्य होईल. अधोरेखा करा. जसे स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ प्रतीत होतात है ना, त्याची जागृती वाचून अन्य उपायाने निवृत्ती होत नाही. स्वप्नामध्ये जो भयानक दृश्य तुम्ही पाहत असतात, ओरडत असतात, त्याची निवृत्ती कधी होईल? त्याला जागा करा. बाबानो त्याला जागा करा. हलवा.
असं जागच करायचं ना. मग तशाच तऱ्हेने अज्ञान रूप निद्रेमध्ये हा जीव वाटेल त्या बडबडत असतो है ना. मला भवसागर आहे, माझा जन्म होतो, माझा मृत्यू होतो, मी बंधन आहे ना. या सगळ्याची निवृत्ती कधी होईल? अरे बाबा त्याला जागा करा. काय करा? हलवा जागा करा. तागड वाहिले समजलं. स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ प्रतीत होतात, त्याची जागृती वाचून अन्य उपायाने निवृत्ती होत नाही. तसेच आत्मज्ञान रूप जी निद्रा, त्यामुळे जो मिथ्या बंध प्रतीत होतो है ना, त्याची जागृती वाचून निवृत्ती होणार नाही. अधोरेखा करा. स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ भासतात, तुम्हाला जाग आल्याशिवाय त्याची निवृत्ती होणारच नाही. तरी आत्मा अज्ञान रूप निद्रा, निद्रा कुठली? रूप निद्रा, त्यामुळे जो मिथ्या बंध प्रतीत होतो है ना, त्याची निवृत्ती कशाने होणार? जागृती वाचून दुसऱ्या कशाने होणार ना. अंबाडबाई ठाम झाल्या, पक्क्या झाल्या. अंबाडबाईंना कोणी फसवू शकत नाही आता है ना. निवृत्ती होणार नाही. आता झालं, काय झालं? इथपर्यंत आलो. या तरंग म्हटलंय, 1 2 3 4 5 6 7 तरंग आहेत. आपण 2 तरंग संपवतो. या दुसऱ्या तरंगामध्ये कशाचं चिंतन झालं? अशा रीतीने अधिकारी, विषय, प्रयोजन याची सिद्धी आहे. म्हणून पूर्वतरंगात प्रतिपादन केल्याप्रमाणे प्राप्य प्रापक कर्तृकर्तव्य जन्य जनकादी संबंधाची सिद्धी आपोआप होते. अधिकाऱ्याधिकाची सिद्धी आहे म्हणून ग्रंथारंभ अवश्य असून सफल आहे. ग्रंथ सुरूच केला पाहिजे, वाचलाच पाहिजे, ग्रंथ प्रारंभच केला पाहिजे. कारण याच्यामध्ये अधिकारी आहे, विषय आहे, प्रयोजनाची सिद्धी आहे, प्राप्य प्रापक भाव संबंध आहे, कर्तव्य संबंध आहे, जन्य जन्मकादी संबंधाची सिद्धी होते. आणि अधिकार या अधिकारची सिद्धी आहे. अधिकारी विषय प्रयोजन सिद्धी आहे म्हणून ग्रंथारंभ अवश्य केला पाहिजे. सफल आहे, त्याला फळ मिळणार. दुसरा तरंग आपला समजला.